की डुप्लिकेशन हे कोणी केलं हे आता जनतेला कळतंय आणि हिंदुत्ववादी जे आहेत ते कोणाच्या मागे आहेत आणि हिंदुत्वाला सोडून ते लोक गेले त्यांना काय परिणाम होऊ लागला हे लोकांनी पाहिलंय। त्यामुळे कोणी काय बोलतंय याला महत्त्व देत नाही, पण ज्या पद्धतीनं सर्व गोष्टी आम्हाला करायच्या त्या आम्ही करणारच, यावर आम्हाला कोणी थांबवू शकत नाही। हे आता प्रतिवाद जे आहेत वाद प्रतिवाद ते वारंवार या दौऱ्यावर पाहायला मिळेल, ते आजही पाहायला मिळत आहेत। आणि ठाकरे गटाचं संपूर्ण पाहिलं तर वारंवार हेच म्हणतात की ज्यावेळी उद्धव ठाकरे आले होते अयोध्येला त्यावेळी सगळं नियोजन जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी पाहिलं होतं आणि आता त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून इकडे नियोजित करून त्यांना इथे बोलवलं गेलेलं आहे। विलास अजित, आपण बघितलं गेल्या 10 महिन्यामधल्या ज्या राजकीय घडामोडी घडल्या, विशेषतः शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिंदे गटाची प्रतिमा मलिन करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला, त्यांच्या बद्दलचे काही शब्द वापरून सातत्याने त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला। ती प्रतिमा बदलण्याचा हा प्रयत्न आहे का? अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून हिंदुत्वाचा नरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे का शिंदेच्या शिवसेनेकडून? ती आमचीच आहे आणि ती कुठेतरी उद्धव ठाकरे जे आहे ते बाजूला सारून होते आणि त्यांनी म्हणून भव्यासोबत सरकार स्थापन केली होती। हे जे वारंवार भाजप आणि शिवसेना म्हणजे बोलत आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याकरता हा दौरा असं म्हटलं तरी वावरणार नाही। आणि वारंवार तो विषय आहे की हिंदुत्ववादी नेमकं कोणाचं, त्यांचं की आमचं आणि खरं कोणाचं, त्यांचं की आमचं, या सगळ्या गोष्टीमध्ये सिद्धता करण्याकरता किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याकरता या अशा पद्धतीनं दौरे जे आहेत ते आखले गेलेले आहेत। त्यातून जोरदार शक्ती प्रदर्शन करून जे लोकांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत हाच मेसेज पोहोचवायचा आहे की हिंदुत्ववादी पक्ष हे हिंदुत्वाचा हा मुद्दा पुढे जोरकसपणे मांडत असताना भाजपची किती मोठी साथ आणि मदत शिवसेनेला होतीये? भाजपची साथ आपण दुसऱ्याचं पाहिलं, स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले, सुरुवातीला फक्त शिवसेनेचा अयोध्या दौरा असं सांगितलं होतं, पण नंतर भाजपचे आमदार, पदाधिकारी, त्यानंतर मंत्री हे या ठिकाणी आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतात। तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये योगी आदित्यनाथ जे आहे त्यांनी इथल्या प्रशासनाला सर्वोपरी जी आहे ती माहिती आणि सहकार्य जे आहे ते या दौऱ्याकरता पूर्णपणे पुरवलेली आहे। सर्व प्रशासन आपण पाहिलं किंवा सर्व इथल्या घडामोडी पाहिल्या, मग सभेसाठी नियोजन असेल, दौऱ्याचं नियोजन असेल, परवानगी मिळणं असेल, घाटावरती आरती असेल, वेगवेगळे किंवा प्रभू रामाच्या मंदिरामध्ये दर्शनाचा विषय असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सुरक्षेचा विषय असेल, सर्व गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी उत्तर प्रदेश सरकारने राजकीय आणि प्रशासकीय या दोन्ही बाबतीमध्ये या अयोध्येच्या दौऱ्याला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे हे स्पष्टपणे दिसत आहे। आणि त्यातूनच आपण लक्ष घेतलं पाहिजे की इतक्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनाची गर्दी जी आहे ती केली गेलेली आहे। अजित, शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला आपली प्रतिमा बदलण्यामध्ये या अयोध्या दौऱ्याचा किती लाभ होऊ शकतो राजकीय दृष्ट्या? ही प्रतिमा बदलणं आणि त्याच प्रतिमेवरती शिक्कामोर्तब करण्याकरताच हा दौरा आहे आणि त्यातूनच वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे म्हणजे आता त्यांची लक्ष्मण किल्ला येथे सभा आहे, प्रभू रामा दर्शन घेण्याकरता, त्यानंतर हनुमानगडीचे दर्शन करण्याकरता, त्यामध्ये जे महंत आहेत त्यांच्यावर त्यांची बैठक आहे। म्हणजे कुठेतरी या सगळ्या विचारांचे सूत्रधार जे आहोत या विचारांचे भारत आम्हीच आहोत हे सांगण्याचा प्रयत्न धरून केला जातो। अजित, शिवसेनेचा गेल्या 5 दशकांचा जर सगळा प्रवास बघितला, त्यांची राजकारणाची स्टाईल जर बघितली, आपण रणनीती बघितली, मग ती बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा मग उद्धव ठाकरे असतील किंवा आता एकनाथ शिंदे असतील, सातत्याने भावनिक दृष्ट्या लोकांना साथ घालणं, भावनिक राजकारणाच्या माध्यमातून लोकांना अपील करणं, लोकांच्या भावनेला हात घालणं, हा त्यांचा एक USP दिसलेला आहे आतापर्यंत। तशा प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न झालेला आहे। जो बाळासाहेबांनी प्रयत्न केला हिंदुत्वाच्या माध्यमातून, तोच आज अयोध्येत येऊन पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा हाताशी घेऊन एक भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न आहे का हा? ज्या वेळेस सुरुवातीला इथे जेव्हा हे दौऱ्याला सगळे मंत्री आले आणि मुख्यमंत्री आले तेव्हा सगळ्या लोकांचा एकच मुद्दा होता की या अयोध्येमध्ये ज्यावेळेस बाबरी मस्जिदचा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावेळेस भाजप आणि शिवसेना एकत्र होती आणि त्यानंतर
सत्तेमध्ये भाजप शिवसेना एकत्र आली, पण त्यावेळेस आयुष्य दौऱ्याला जे आधीचे शिवसैनिक आले होते किंवा मुख्यमंत्री आले होते ते मात्र भाजपसोबत कुठे दिसले नव्हते आणि त्यामुळे त्यांना आज ते चित्र दिसतंय. दुसरीकडे आपण पाहिलं तर या एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये भाजपला सामील करून एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की आम्ही भाजपसोबत आहोत, आमचे विचार एक आहे, आमचे मुद्दे एक आहे आणि त्यामुळे आम्ही या सगळ्या पद्धतीनं जे आम्हाला जे मांडायचे किंवा आम्ही जे एकत्र जाणार आहोत त्या गोष्टीचा तिथे या दौऱ्यामधून त्यांनी स्पष्ट केलेला आहे. अजित, अनेक दौरे तुम्ही आतापर्यंत कव्हर केलेले आहेत, शिवसेनेचे दौरे कव्हर केलेले आहेत, महाराष्ट्रातल्या रॅलीज या ठिकाणी पाहायला मिळतंय. सगळे राम भक्त रस्त्यावर स्वागताला आले, त्यांचा खूप मनापासून आभार. अयोध्येवासींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, जोरदार स्वागत करतात तुमचे. मी त्यांना मनापासून अयोध्यावासियांचा ऋणी आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. विरोधक टीका करतात, रावण राज्य आणि रावणाचा धनुष्यबाण घेऊन निघाल, तुम्ही त्या विरोधकांना काय उत्तर द्याल? खरं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाण मिळालाय. मुख्यमंत्री झालो आणि पहिल्यांदा अयोध्येत येतोय, त्याबद्दल खूप समाधान आहे, मनापासून आनंद आहे. आणि रावण इकडे यावं, सर्व रामाची सेना या ठिकाणी आलेली आहे, राम भक्त इथं आलेले आहे आणि ते स्वागत आले. रावण राज्य म्हणणाऱ्यांनी हे चित्र पाहावं. तुम्ही त्यांना हे राम मंदिर निर्माण होत आहे साहेब, राम मंदिर निर्माण होत आहे, बाळासाहेबांची आठवण येत असणार. राम मंदिर निर्माण होत आहे, बाळासाहेबांची आठवण येत असणार. बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेब पूर्ण करतायत, याचा आनंद आहे, याचं समाधान. आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी काय सांगाल? अयोध्या फार आनंद आहे, सगळं मन राममय आहे. आपण बघतो की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अयोध्येत दाखल झालेले आणि जोरदार प्रतिसाद अयोध्येवासियांनी दिलेला पाहायला मिळतो. आपण सभोवताली पाहिलं तर मुंबई ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो आपल्याला माहोल पाहायला मिळतो तो माहोल आज आपल्याला अयोध्येमध्ये पाहायला मिळतो. प्रवीण शेट्टी, सौदा जाधव, न्यूज 18 लोकमत, अयोध्या. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत साधलेला हा संवाद आपण बघितला. संपूर्ण अयोध्या ही आज राममय झालेली आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. पण आज ज्या प्रकारची अयोध्येच्या रणभूमीवरती, अयोध्येच्या पवित्र अशा भूमीवरती ज्या प्रकारची हिंदुत्वाची ही राजकीय लढाई सुद्धा गेली अनेक दशकं लढली जात होती, अतिशय आक्रमकपणे शिवसेनेने आता हिंदुत्वाची भूमिका जोरकसपणे पुढे रेटण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतोय. दुसऱ्या बाजूला मात्र ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये निश्चितपणे अस्वस्थता निर्माण होऊ शकते आजच्या या सगळ्या चित्राच्या नंतर. कारण ज्या प्रकारचं जबरदस्त असं शक्ती प्रदर्शन शिंदेच्या शिवसेनेकडून अयोध्येच्या या भूमीवरती केलं जात आहे, त्याच्यानंतर एक प्रश्न निर्माण होऊ शकतो तो ठाकरेंच्या शिवसेनेसोबत की आता याच्यापेक्षा आक्रमक भूमिका आपण घेऊ शकतो का? कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत महायुती महाविकास आघाडीमध्ये असलेल्या ठाकरेंच्या समोर यक्ष प्रश्न हाच असणार आहे की या दोन पक्षांच्या सोबत असणारा आता आपल्याला याच्यापेक्षा आक्रमक भूमिका घेऊन हिंदुत्व आपलंच हे सांगण्यासाठी ती आक्रमक भूमिका ते घेऊ शकतात का? एक मोठी अडचण निश्चितपणे एकनाथ शिंदेच्या आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या नंतर ठाकरेंसमोर असणार आहे. कारण आता ही लढाई पूर्णपणे हिंदुत्वाची सुरू झालेली आहे. कुणाचं हिंदुत्व अधिक प्रखर आहे? ज्या प्रकारे उघडपणे जी सगळी अयोध्येमध्ये आज शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे, आक्रमकपणे हे हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्याचा प्रयत्न झालेला आहे, याच्यापेक्षा आक्रमक आपण आहोत हे ठाकरेंना दाखवावं लागेल. आणि तर हा हिंदुत्ववादी जो मतदार आपल्याकडे खेचण्याची ही सगळी राजकीय लढाई सुरू झाली आहे. कोर वोटर जो शिवसेनेचा राहिलेला आहे 90च्या दशकानंतर जेव्हा प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं जनआंदोलन देशभरात सुरू झालं, हिंदुत्वाचा नेरेटिव्ह देशामध्ये सेट व्हायला सुरुवात झाली, तेव्हापासून बाळासाहेबांनी जी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतलेली होती त्याच्यापासून शिवसेना कुठेतरी दूर जाते असं वाटत असतानाच एकनाथ शिंदेनी त्याच हिंदुत्वाचा मुद्दा हाताशी धरून अधिक आक्रमकपणे तो पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. एका बाजूला भाजप आणि शिंदेकडून सातत्याने ठाकरेंवर होणारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनचे राजकीय हल्ले, या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडी मध्ये असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या पुरोगामी विचारांच्या सोबत असणाऱ्या शिवसेने सोबत म्हणजे ठाकरेंच्या समोर एक मोठा प्रश्न हाच आहे की आता या हिंदुत्वाला जर आपल्या सोबत ठेवायचा असेल तर एकनाथ शिंदे ज्या
आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत त्याच्या पुढे जावं लागेल आणि त्याच्या पुढे जाणं त्यांना खरं शक्य होणार आहे का? महाविकास आघाडीमध्ये असताना ज्या प्रकारे आधी सावरकर यात्रा काढली गेली, सावरकर यात्रा आणि त्याच्यानंतर लगोलग अयोध्यावारी, या दोन गोष्टींच्या माध्यमातून, या दोन राजकीय भूमिकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी आक्रमक अशा प्रकारच्या हिंदुत्वाची ही भूमिका घेतलेली आहे आणि हे आक्रमक हिंदुत्व आता शिवसेनेला, ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत राहून ते त्यांना पुढे नेता येईल का? त्यामुळे ही सगळी जी हिंदुत्वाची राजकीय लढाई सुरू झालेली आहे याचं केंद्र जरी आज अयोध्या असलं, अयोध्येच्या रणभूमीवरती जरी ही सगळी हिंदुत्वाची एक प्रकारे उडाताण सुरू आहे, हिंदुत्व कुणाचं प्रखर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे, जोरदार शक्ती प्रदर्शन आहे आणि एक प्रकारे आपणच खरे प्रखर हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय, हे अयोध्येच्या रणभूमीवर जरी असलं तरी महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवरती याचे पडसाद पुढच्या काळामध्ये आपल्याला उमटताना दिसतील। ठाकरेंच्या शिवसेनेवर स्वाभाविकपणे याचा एक मोठा दबाव निर्माण होणार आहे, कारण जर हिंदुत्ववादी मतदार आक्रमक हिंदुत्व अंगीकारलेल्या शिंदेच्या शिवसेनेसोबत गेला तर मग ठाकरेंचं नेमकं काय हा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण आता गेल्या 90च्या दशकापासून ते आतापर्यंत ठाकरे आणि हिंदुत्व हे एका नाण्याच्या दोन बाजू मानल्या जात होत्या। त्याला कारण ठरलं ते म्हणजे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशभरामध्ये अतिशय आक्रमकपणे जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली होती, आता ठाकरेंना मात्र काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाताना हिंदुत्वाची व्याख्या बदलावी लागते। सर्वसमावेशक हिंदुत्व